स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. मंडळी, आज संडे आहे आणि संडेलाच ना आमचं सकाळी 6 वाजता पाणी येतं, त्यामुळे मी पाणी भरण्यासाठी उठले होते. आता पाणी भरून झाल्यानंतर मी पुन्हा जराशी झोपणार आहे. तर इथे पाणी थोडंफार म्हणजे ऑलमोस्ट माझं भरून झालेलं आहे आणि आता देवबाप्पासाठी फुलं पण काढलेली आहेत. सकाळी सकाळी बघा कसा पाऊस पडतो आहे. आणि त्या पाऊस एवढा ओतायला लागतो ना की आमची वरची जी टाकी आहे ती भरली आणि त्याचं पाणी ओतत आहे की पावसामुळे स्लॅबवरचं पाणी ओतत आहे काहीच कळत नाही आहे. तर थोडंफार शेवटच्या टप्प्यात जे माझं पाणी भरायचं आहे ते मी लवकर लवकर भरून घेते. आणि ही फुलंसुद्धा बाप्पासाठी. डे असला की हेअरवॉशचा डे असतो आणि मला हेअरवॉश करायला कंटाळा येतो. म्हणजे करून झाल्यानंतर खूप छान वाटतं, पण करताना कंटाळा येतो. म्हणजे मला असं मोठं काम करून आल्यासारखं वाटतं. तर आता दिवा लावूया ना. हो झाले. आता हे उकडत ठेव ना. हो आता उकडत ठेवायचे सगळे. असे जरा केले ना म्हणजे मऊ बरे जातात ना, त्याच्यात घाबरतात मसाला वगैरे बरं भरत आलं. आता हे उकडत ठेवूया. चालेल. आता हे किती वेळासाठी मीठ घालून उकड ना. हो जरासं मीठ घालून. 10 मिनिटं उकडा मी. मी तोपर्यंत इथे भाकरी भाजते. हे अशा पद्धतीने 10-15 मिनटं त्यांना चांगलं उकडून घ्यायचं. मग ते पाणी काढून टाकायचं ना. यांना चांगलं उकडू दे. झाकण लावून ठेव. खोबरं भाजून घेतलं आणि हे खोबरं आणि कांदो ना तेलात भाजून घेतलं. गरम मसाल्याचं हो. हे लाल तिखट आणि आमचं गरम मसाला गावठी सगळे मसाले घालून कुटलेलं तो आणि हळद. आता हे मिक्सरला लावून घे. मिक्सरला लावून सगळं आता जाडसरच वाटणार ना. हो. कांदा घाल. काढूया ना उकडलेले. त्याचं पाणी काढून टाकणार ना. सकाळी सकाळी आज ऊन पडलं. कोण येईल बघून येऊ का. घेऊ. हे वाटप ह्याला लावून घे. हो याला लावून घ्यायचं वाटतं. तेल तापलं ना. बारीक करा गॅस. खूप तापला ना. मामांना असं सुकट तुम्ही करतात तसं की रस्सा.
विचारूया मी. त्याचं वाटतं डोकं घालायचं. काय करतात बघूया, विचारूया. नाही रस्सा पाहिजे तर रस्सा करते. आम्ही विचाराने करू ना मग. तिखट घालूया. हे घालूया त्याच्यात. तुम्हाला सोडून येऊ ना तिकडे बेनतात तिथे गाडीने. हो. मामा घरी भाकरी भाजून येते ना. आम्हाला इकडे भाजतं ना. हां. मीठ. काही पाणी घालून ठेवणार ना. आता हे सगळं घालूया आणि 5 मिनटं हे जाऊ नये मसाले. मग जरासे असे परतले ना हे केलं ते झालं. सुकाने जरासं हे पाणी घातलं ना. दाखव जरासं. त्याच्यावर झाकण ठेवायचं. हे बघ असं हा ना जरासं जाड हे झालं जाड झालं. शिजलेले काय ते ऑलरेडीच आहेत. हो जरासं हे झालं ना. मसाला मसाले शिजवणे सगळे मसाल्यात जरा शिजवणे. मी तोपर्यंत भाकरी भाजते. तर मंडळी इथे अशा पद्धतीने आपले कोमचे रेडी झालेले आहेत. भाकरी पण झालेली आहे आणि आता आम्ही नाश्ता करणार आहोत मस्तपैकी गरम गरम. कलर बघा किती छान आला आहे. कधी एकदा यांना खाते असं मला झालेलं आहे. सुकलं नाही ना खूप. बरोबर आहे ना. संडे स्पेशल नाश्ता कोमचे. बस मामांना आणि भाजी आहे. ते नंतर दुपारी दे बोलले. आता काय केलं ना. आता अंडा भाजल्याने. संडे स्पेशल आमच्याकडे चिकन. चिकन हे बघ कलर बघा कसा आला. गरम पाणी घातलं ना की तरी बरी येते ना त्याला अशी. तर आज आमच्याकडे आहे चिकन आहे स्पेशल रविवारचं. श्रावण मला वाटतं 13 का 14ला सुरू होतोय ना. मध्ये एक बुधवार मिळतोय सगळ्यांना. आम्ही आजच करून घेतो. मनी मावला सुद्धा भूक लागली.
आणि मावचं काय, श्रावतीला पण श्रावण, तिला पण बंद आता, ती राहणार नाही. आज आमची संडे स्पेशल ही चिकन थाळी. ॲक्च्युली चिकन बनवायचा आमचा काही प्लॅन नव्हता, हो नाही, अचानक चिकन बनलं, त्याच्यानंतर पुऱ्या पण बनल्या, म्हणजे एकापाठोपाठ एक प्लॅन बनत गेले आणि ते इम्प्लिमेंट झाले. चिकनचं इथे पातळ रस्सा, चिली, कोशिंबीर, पुऱ्या आणि भात. तुम्ही सगळेजण या जेवायला आमची स्पेशल थाळी खायला. आई चिकन खात नाही, त्यामुळे आईंनी त्यांच्यासाठी काय बनवलं आई? कोंबचे आणि मोरी मासा ना आई, आणि छोटीशी मोरी बनवली. आई खात नाही. आमच्याकडे तोच एक प्रॉब्लेम आहे, मी फिश खात नाही, आई चिकन खात नाही आणि मग आमचे मिस्टर दोन्ही खातात. असं आमचं कॉम्बिनेशन आहे. तर आता गरम गरम आहे तसं मी जेवून घेते. तर मंडळी, आज आपण बऱ्याच दिवसांनी भेटतो आहे, म्हणजे बऱ्याच दिवसाची गॅप आहे आणि त्याच्यानंतर आपण भेटतो आहे. म्हणजे झालं असं की माझी तब्येत, म्हणजे लास्टचा व्हिडिओ जर तुम्ही माझं बघितला असेल तर त्याच्यामध्ये मला सर्दी झाली होती आणि नंतर त्या सर्दीचं रूपांतर एवढं वर्स्ट झालं की मी सलग 4 ते 5 दिवस आजारी होते. म्हणजे मला रोज रात्री थंडी वाजून ताप यायचा आणि पूर्ण माझे 4-5 दिवस त्याच्यात गेले. आणि जशी मी रिकवर होणार तसं आई आजारी पडल्या, त्यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये 4 ते 5 दिवस गेले. त्यामुळे आपली भेट काही झाली नाही. त्यामुळे आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करताना सुद्धा मला असं वेगळं वाटत होतं. पण तुम्ही सगळीजणं माझीच लोकं आहात. म्हणजे मला आठवतं आहे की व्हिडिओ नव्हता तेव्हासुद्धा बऱ्याच जणांनी मला पर्सनली मेसेजसुद्धा केला होता. माझी काही यूट्यूबची फॅमिली काही अजून एवढी मोठी नाही आहे, पण जी लोकं मला आता माझे सबस्क्रायबर आहेत ती माझीच लोकं आहेत माझ्या फॅमिलीमधले. आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी मला जेव्हा मेसेज केला की कुठे गायब आहे, व्हिडिओ नाही आले, तेव्हा मला इतकं छान वाटत होतं. आणि जेव्हा सगळ्यांना मी सांगितलं होतं, जे मला विचारत होते त्यांना माझी तब्येत बरी नाही, तेव्हा सगळ्यांनी खूप आपुलकीने माझी चौकशी केली होती. त्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुमच्या सगळ्यांचं प्रेम हे असंच राहू दे. तर आज रविवार आहे. तर रविवारचं रुटीन म्हणजे जे लोक कामाला जातात त्यांच्यासाठी घरातली कामं करण्याचा हा दिवस असेल असं मला वाटतं. कारण माझ्यासाठी तर कधी रविवार उगवतो आणि कधी तो संपलेला असतो, म्हणजे मला कळायच्याच आत तो संपलेला असतो. तर सगळी झालेली ही कामं आणि आता थोडंसं ऑफिसमधलं सुद्धा काम होतं, ते सुद्धा मी पूर्ण केलं आहे. आणि आता 8 वाजत आले आहे, अजून जेवायला थोडा लेट आहे आणि आई जरा बाहेर गेल्या आहेत मामांकडे. तर मी म्हटलं तुमच्याशी जरा बोलायचं. तर काही नाही, आता जेवण वगैरे गरम करेन, थोड्या वेळात जेवू आम्ही. मी ना मार्च महिन्यामध्ये माझ्या मिस्टरांसोबत आसामला गेले होते, तिथे क्वार्टर्समध्ये राहायला. तर तिथलासुद्धा माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की कसं त्यांनी मला नेलं होतं, कसं मला सांगितलं होतं की ते मला आपल्यासोबत घेऊन जाणार आहे. तर तो किस्सासुद्धा मी तुम्हाला सांगेन. पण तिथे मी जेव्हा गेले होते ना तेव्हा तिथे मी बरीच शॉपिंग केली होती आर्मी कॅन्टीनमध्ये, आणि बाहेर त्यांच्या कॅम्पसमध्ये सुद्धा असं कॉम्प्लेक्स होतं. तेव्हा मी तिथे ह्या 2 छान साड्या घेतल्या होत्या. आणि फर्स्ट टाईम असं, म्हणजे आता ज्या साड्या आहेत त्या मी चॉईस केलेल्या असतात आणि मिस्टरांनी मला पैसे दिलेले असतात, पण ह्या अशा साड्या आहेत की फर्स्ट टाईम माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी चॉईस केलेल्या 2 साड्या होत्या. आणि त्याचं नावसुद्धा श्रीकृष्णाचंच आहे. तर त्याने सगळ्यात पहिल्यांदा ही साडी माझ्यासाठी चॉईस केली होती. आणि हा मोरपंख बघूनच मी इम्प्रेस झाले होते की मुरलीधर श्रीकृष्णाचं नाव असतं आणि त्याच्याकडे सुद्धा, देवाकडे सुद्धा मोरपंख असतो. आणि त्याच्यानंतर दुसरी साडी त्याने ही चॉईस केली होती. त्याच्या साड्या मी तेव्हा 2 घेतल्या होत्या. म्हणजे मी त्याला तेव्हा सांगितलं होतं की तू चॉईस करायची आहे आणि मला घेऊन द्यायची आहे. आणि 2-3 ड्रेस घेतले होते तेव्हा मी. तर आता ह्या साड्या आहेत, तर त्यांना आता मी बिडिंग वगैरे करून घ्यायचं आहे मला, म्हणून मी काढल्या होत्या. तर म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवायच्या, कारण आल्यानंतर तो मला विचारणार की ह्या पहिलं तो तेच विचारणार जेव्हा साड्यांचा विषय येईल चतुर्थीला, तर तो मला विचारणार की त्या 2 साड्यांचं काय केलंस, नेसल्या की नाही. तर म्हणून या साड्या आहेत त्या मी आता बिडिंगला द्यायच्या आहेत मला, म्हणून मी काढल्या आहेत. आणि आमच्या PSCमध्ये पण आता पूजा असणार आहे, तर मला असं वाटत होतं याच्यातली ही वाली नेसावी असं, पण म्हटलं आता पावसाचं सीझन आहे ना, त्यामुळे डाग वगैरे पडतील, तर म्हणून म्हटलं राहू दे. पण एकदम छान अशी वाटेल जेव्हा ती बिडिंग करून मी नेसेन तेव्हासुद्धा तुम्हाला दाखवेन. तर या 2 साड्या आहेत. आईंना याच्यातली एक द्यायची आहे मला साडी. आम्ही काय, आई आणि मी एकमेकांच्या साड्या नेसत असतो. ह्या आसाममधून घेतलेल्या त्या मी साड्या, त्यातली तुम्हाला एक घ्या आई. आम्ही दोघे एकमेकांच्या नेसत असतो साड्या. आईंच्या खूप छान छान असतात
आणि माझ्याकडे असताना मी आईनं सांगत असते, आई ही तुम्ही नेसा, ही तुम्ही नेसा. एक दिवस नेसो, चतुर्थीमध्ये करून घेऊया, आल्यावर विचारणार ह्याचं काय केलं काय म्हणून. तर अशा आहेत साड्या आहेत, पूजा वहिनींकडनं करून घेऊया ना बिडिंग वगैरे. तर मंडळी हे माझं कपाट आहे मेकअपचं. त्याची हालत तुम्ही आता बघू शकता कशी झाली. म्हणजे मला वाटतं मी हल्ली त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. नाहीतर आधी मी असे रोज 2 आठवड्यांनी असं ते छान लावून ठेवायचे ना. आता बघा कसं पसारा झाला आहे. तर आता मी हे आवरून घेते. आता माझ्याकडे वेळ आहे तसा. हे छान असं लावून घेऊया. आणि मी मगाशी म्हटलं तसं आसामला मी गेलेली तेव्हा मी बरीच शॉपिंग केली होती. मी गेले होते मार्चमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करू शकता ना, आत्ता चालू आहे ऑगस्ट. म्हणजे त्याच्यातल्या बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या आता संपल्या आहेत, पण थोड्याफार आहेत त्या मी तुम्हाला दाखवेन की तिथे मी काय काय घेतलं होतं. आसामच्या मिलिटरी कॅन्टीनमध्ये मी फर्स्ट टाईम गेले होते माझ्या मिस्टरांसोबत. आणि त्याच्यानंतर तिथल्या कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा बऱ्याच वस्तू अशा होत्या त्या घेतल्या होत्या मी. तर तिथलं सुद्धा सगळं मी तुम्हाला दाखवेन नक्की. आता हे सगळ्यात पहिल्यांदा मी लावून घेते. मंडळी आता मी माझं कपाट सगळं लावून घेतलेलं आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही जेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आजचा रविवार जो आहे तो जवळपास संपलेला आहे. आणि उद्या सोमवार आहे. उद्यापासून सगळी कामं पुन्हा सगळी सुरू होणार आहे. म्हणजे सोमवार असतो ना तेव्हा मला थोडासा आळस वाटतो आणि एकदा रुटीन लागलं की मग नंतर काही वाटत नाही. तर आता लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत आणि जेव्हा असा सण असतो ना तेव्हा आपल्याला आपल्या घरातल्यांची खूप आठवण येते. तर आम्ही सुद्धा वाट बघते, मी माझ्या मिस्टरांची. आम्ही दोघीसुद्धा खूप वाट बघतो आहे त्याची. म्हणजे त्याला सुट्टी वगैरे मिळायचं वगैरे, कारण तो फौजी आहे आणि आपल्या कर्तव्यावरती आहे तो सध्या. त्यामुळे आम्ही आता जवळपास मला वाटतं मला 5 महिने आणि आईंना 6 महिने झाले असतील त्याला बघून. म्हणजे आता आम्ही त्याला व्हिडिओ कॉलवरतीच बघतो आणि सगळी आता तयारी जी आहे ती थोड्या दिवसांमध्ये सुरू होणार गणपती बाप्पा यायच्या आधी. पण तो आल्यानंतर अजून त्याला असं जास्त उत्साह आम्हाला मिळतो. तर बाप्पाचरणी ही प्रार्थना आहे की त्याला सुट्टी मिळू दे आणि तो लवकर लवकर घरी येऊ दे. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी प्रे करा की माझे मिस्टर लवकर घरी येऊ दे सुट्टीला, त्यांना सुट्टी मिळू दे आणि गणपती बाप्पाच्या आगमनासाठी, त्याच्या स्वागतासाठी सुद्धा तो लवकर घरी येऊ दे. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आता आम्ही बरे आहोत दोघी पण, त्यामुळे आता आम्ही व्हिडिओ करायला सुरुवात करणार आहोत. तर असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय.